चला तर मंडळी, कधी खाल्ला किंवा बनवला सुद्धा नसेल असा वेगळा पौष्टिक नाश्ता बनवूया. सर्व साहित्य एकाच वाटीने मोजायचं. 1 वाटी तांदूळ 3 तास भिजवून घेतला. पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यात काढायचं. 2 लहान आकाराचे उकडलेले बटाटे चिरून यामध्ये घालायचे. सोबतच आलं आणि हिरवी मिरची, पाव वाटी दही, चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी पाणी घेतलंय. थोडं थोडं पाणी घालून घट्टसर बॅटर करायचं. अर्धी वाटीमधून सुद्धा 1 चमचाभर पाणी उरलं होतं. थोडासा दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे. 1 वाटी दुधी भोपळ्याचा किस बॅटरमध्ये एकजीव करायचा. सोबतच कांदा आणि कोथिंबीर सुद्धा, त्यासोबत थोडीशी साखर सुद्धा घालायची आणि एक फोडणी करायची. तेल गरम केलंय. मोहरी, जिरे आणि चिरलेला कढीपत्ता, खमंग फोडणी यावर घालून एकजीव करायची. पाव चमचा सोडा घालायचा, मिक्स करायचं. बॅटर तयार झालंय. नाश्ता बनवूया. तवा किंवा एखादा पॅन गरम करायचा. थोडंसं तेल आणि तीळ घालायचे. 1.5 चमचा बॅटर घालायचं. थोडंसं हलकंसं पसरवून घ्यायचं. झाकण ठेवून मंद आचेवर 3-4 मिनिटं वाफ काढायची. उलटून दुसऱ्या बाजूने शिजवून घ्यायचा. मस्त असा वेगळा पौष्टिक नाश्ता तयार आहे. नक्की ट्राय करा.